पद्मासन किंवा अर्धपद्मासनामध्ये आपण बसलेलो. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तनमामि पतञ्जलि हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक हात वर, दोनही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले. मान सरळ ठेवायचे आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, पाठीच्या मणक्याला भाग द्यायचा आहे, परत सरळायचं आहे. एक, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर सोडत, श्वास घेत सरळायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये. आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. दोनही हात मागे घ्यायचे आहेत, खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. एक, हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायचे आहे, सरळायचं आहे. दोन, उजवीकडे आता झुकायचं आहे. एक, दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आता पुढे मध्यभागी आपल्याला झुकायचं आहे. एक, पुढे मध्यभागी टाचीचा दाब पोटावरती, कपाळ टेकवायचे जमिनीला, परत सरळायचं आहे. दोन, पुन्हा एकदा पुढे. एक, दोन. हळूवार हात करायचे आहेत बाजूला. कटी चक्रासन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, डाव्या बाजूला वळायचं. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायचे, डावा हात वरती करायचा आहे. एक, उजवीकडे झुकायचं. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरळायचा. एक श्वास आतमध्ये, पुन्हा दोन श्वास बाहेर, परत सरळ. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये. हात करायचा आहे खाली. आता हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ ठेवायचा आहे, परत सरळायचा. एक, आणि हात खाली. दोन, परत उजव्या बाजूने करूयात. एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे. एक, आणि डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळायचा. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळ. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, सरळायचा. एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सरळायचा. एक श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा. एक, आणि हात खाली. दोन.
ठीक आहे. आता दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत. दोनही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे, पाठीचा कणा ताठ, कोपरे मागे खांद्याच्या रेषेमध्ये आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक, पाठीचा कणा जेवढा सरळ राहील तिथपर्यंतच पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. दोन, परत खोल श्वास, छातीचा पिंजरा फुगवायचा आहे, पोट आतमध्ये घ्यायचा आहे आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक, मान वर, खांदे वर, कोपरे मागे, थांबायचं 10 सेकंद. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पाठीला पीळ द्यायचा आहे, पूर्ण सरळायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, वर हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहे आणि नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जमीन टेकवायची आहे पंजावरती आणि आता दोन्ही हातांची बोट गुंफायचे आणि पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहेत. ठीक आहे. पायाच्या पंजाखाली दोन्हीही हात ठेवायचे आणि श्वास आतमध्ये घेत पाय करायचे सरळ. करूयात. एक, श्वास आतमध्ये, पाय सरळ, नजर अंगठ्याकडे. दोन, श्वास बाहेर आणि पाय खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. शेवटचा. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर. आता पाय करायचा आहे सरळ डावा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच जमीन टेकवायची, दोन्ही हाताने पायाच्या पाठी पंजाला पकडायचं आहे. पाठीचं कणा ताठ ठेवून पाय करायचा सरळ. करूयात. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. एक, दोन, पुन्हा एक, दोन, शेवटचा. एक, पाय पूर्ण सरळ करायचा प्रयत्न, मांडीच्या स्नायूंचा आकुंचन. दोन आणि पाय करायचा सरळ. परत एकदा डावा पायाने करायचं आहे 3 वेळा. तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं आपण. दोन्ही हात पायाच्या पंजाखाली, मान सरळ, 10 सेकंद थांबायचं आहे. पाय सरळ करून तिसऱ्या वेळेला. करूयात. एक, पाय सरळ, दोन, पाय खाली. पुन्हा एक, दोन, ताण हळूहळू वाढत जातो. जास्त वेळ थांबल्यावर त्याकडे लक्ष द्यायचं. परत एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. पाय करायचा आहे खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजाखाली पकडायचं. पाय करायचा आहे सरळ. एक, एक, दोन, परत एकदा. एक,
दोन. पुन्हा पाय सरळ. एक. थांबायचं आहे 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. पाय करायचा आहे खाली, मान करायची आहे. चला, ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला घ्यायचा आहे. पंजा खाली टेकवायचा आहे. कटी वक्रासन करूयात आपण. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक. पाठीचा कणा ताठ. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन. डावा हात टेकवायचा आहे खाली, उजवा हात वरती घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे आणि मान मागे करायची आहे. मान मागे करायची आहे. मांडीचा दाब पोटावरती येईल. पूर्ण पाठीला पीळ द्यायचा आहे. पूर्ण मागे पाहता आलं पाहिजे आपल्याला. या प्रकारे दोन्ही खांदे एका बाजूला समांतर करता आले पाहिजेत. परत सरळायचं आहे. एक आणि हात खाली. दोन. तर डावा पाय सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक. आता उजवीकडे वळायचं आहे. दोन. उजवा हात टेकवायचा आहे खाली, डावा हात वरती करून पूर्ण उजवीकडे वळायचंय. पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान करायचे आहे मागे. मान मागे, पाठीला पीळ. हनुवटी खांद्याला. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. परत दोनही हात सरळ करायचे आहेत. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. ठीक आहे. जो असा ठेवला होता आपण तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ आणि परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक. डावीकडे वळायचं आहे. दोन. डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात वरती घेऊन उजव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. बाहेरच्या बाजूने मान करायची आहे मागे. पाठीला पीळ द्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी, नसेल तर गुडघ्याला पकडा, काही हरकत नाही. पाठीला पीळ द्यायचा आहे मॅक्सिमम. खुब्याला पण इथे आपल्याला पीळ देता आला पाहिजे. परत सरळायचं आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. डावा पाय सरळ. सेम उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकून उजवा पाय डावा पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. वक्रासन नंबर 2 करतोय आपण. आता उजवीकडे वळायचं आहे. उजवा हात टेकवायचा आहे खाली, डावा हात वरती करायचा आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला बाहेरच्या बाजूने पकडायचं आहे किंवा उजव्या पायाच्या घोट्याला, जे आपल्याला कम्फर्टेबल आहे, शक्य आहे त्या प्रकारे हालचाल करायची आहे. मान मागे, हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती येईल असा प्रयत्न करायचा आहे. अंतर्गत अवयवांवरती दाब आला पाहिजे. पुन्हा दोनही हात सरळ करायचे आहेत. एक आणि हात खाली. दोन. पाय करायचे आहेत सरळ आणि मान सरळ. खुब्याच्या स्नायूला थोडासा ताण देऊयात वेगळ्या पद्धतीने. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांची बोटं असे गुंफवायचे एकमेकांमध्ये. डावा हात गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने घ्यायचा, पाय वरती. डावा गुडघा डाव्या खांद्याच्या रेषेत, डावा घोटा उजव्या खांद्याच्या रेषेत ठेवायचा. असा पाय खाली नाही आला पाहिजे, जास्तीत जास्त वरती आणि जवळ. ठीक आहे. आणि आता आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एक. मान मागे करायचे, खुब्याला ताण द्यायचा आहे. दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. परत एकदा. एक,
दोन, पुन्हा एक, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, आणि पाय खाली. पाय करायचा सरळ. डावा पाय झाला तर उजव्या पायाने करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने पकडायचा उजव्या पायाला आणि पाय करायचा आहे वरती. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एकदा एक, दोन, एक, दोन, परत एक, दोन. पाय करायचा आहे खाली. उजवा पाय करायचा आहे सरळ. मान करायची आहे सरळ. आता उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ राहील. मान सरळ. जेवढं शक्य आहे तेवढं गुडघा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ. हात पुढे ठेवायचे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, पाठीचा कणा इथे ताठ राहील याकडे लक्ष देऊन पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. दोन, पाठीचा कणा ताठ. परत पुढे एक, मानवर खांदे वर. ज्यांना शक्य त्यांनी हनुवटी टेकवायची आहे. पोट टाचेच्या जवळ टेकेल असा प्रयत्न. थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळायचं आहे. एक, ठीक आहे. पाय सरळ. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय मध्ये करायचा आहे आणि आता डावा पाय बाहेर करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मान करायचा आहे सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. एक, मान वर, खांदे वर. हनुवटी टेकवायची आहे जमिनीला. परत फिरवायचं आहे. दोन. ठीक आहे. अतिशय उत्तम आसन आपल्या खुब्यासाठी आणि पाठीच्या मणक्यासाठी. परत एकदा. एक, सरळ करायचे ज्यांना शक्य होत त्यांनी. थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळायचं आहे. एक, मान सरळ. परत एकदा. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ. ठीक आहे. सेम. उजवा पाय आता बाहेर करायचा आहे. परत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये हात वर. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. एवढंच करायचं आहे. वाकायचं नाहीये. फक्त आता काय करायचं, सरळ थांबायचा प्रयत्न. पंजा स्वतःकडे ओढा. मान सरळ. हात खांद्यातून वर करा. दंड कानाला. हात एकदम कोपरातून सरळ. आणि आपल्याला थांबायचं 10 सेकंद. चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. हळूवार हात खाली. आता परत हात वरती करायचे आहेत आणि 5 श्वास घ्यायचे. एक म्हटलं की श्वास घ्यायचा. दोन म्हटलं की श्वास सोडायचा. पोट आतमध्ये घ्यायचं आहे. जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आपल्याला. छातीच्या पिंजऱ्याची हालचाल आपल्याला करायची आहे. बाकी शरीर स्थिर ठेवायचा प्रयत्न करूयात. एक, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. हाताचे पंजे आकाशाकडे. एक म्हटलं की श्वास घ्यायचा. दोन म्हटलं की श्वास सोडायचा. पहिला श्वास. एक, दोन. दुसरा श्वास. एक,
दोन. तिसरा श्वास 1 2. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता पाय करायचा आहे सरळ. डावा उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे. सेम करायचा आहे. डावा पाय बाहेर काढून आपल्याला करायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने आपण काढलेला आहे. गुडघा पूर्ण बाहेरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ठीक आहे. मॅक्सिमम दोन्ही हात कडेने वरती. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. पायाचा पंजा सरळ थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1 2 3. हात कोपऱ्यातून सरळ खांद्यातून वर. मानेच्या स्नायूंना ताण. 6 7 8 9 आणि 10. हळूवार हात खाली. पुढचा आता श्वास घ्यायचा. 5 श्वास घ्यायचे. तर यात 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास बाहेर सोडत. आता पहिला श्वास घ्यायचा. 1 2. दुसरा श्वास 1 2. तिसरा श्वास 1 2. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. आता भद्रासन करायचं आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. म्हणजे पाठीच्या स्नायूंना रिलॅक्सेशन मिळणार आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना रिलॅक्सेशन मिळणार आहे याच्यामुळे. आणि आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. गुडघे पूर्ण खाली दाबायचे आणि पुढे झुकायचं आहे. 1 मान वर, खांदे वर. पुढे झुकून कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरळायचं आहे 2. परत एकदा पुढे 1 2. पुन्हा एकदा पुढे 1. थांबायचे आता 10 सेकंदांसाठी. कपाळ टेकवायचे जमिनीला. हात पुढे करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायचा प्रयत्न. 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती सरळ. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. गोमुखासन करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची डास डाव्या खुब्याच्या बाजूला ठेवायची आहे. दोनही गुडघे एकमेकांवरती येतील असे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. दोनही गुडघे एकमेकांवरती येतील अशा प्रकारे ठेवायचे आहेत. आणि आपल्याला आता बदल करायचा आहे. गोमुखासनामध्ये आपण बसलोय. थोडासा बदल म्हणजे काय, पुढे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे गुडघ्यावरती. करूयात. 1 पोटाचा भाग मांडीला टेकलेला. हनुवटी गुडघ्याला टेकवायची आहे. खुब्याच्या स्नायूंना ताण पडेल. जो गुडघावरती आहे त्या बाजूच्या खुब्याला ताण पडणार आहे. परत सरळायचं आहे 2. ठीक आहे. परत एकदा 1 2. आता पुढे वाकून 10 सेकंद थांबायचं आहे. रिलॅक्स करायचे आहेत पूर्ण. परत 1 पुढे झुकायचं आहे. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हळूवार सरळ व्हायचं आहे. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. उजवा पाय सरळ करायचा आहे.
डावा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. परत सेम करायचं आहे, उजवा पाय वरती आणि डावा पाय खाली. उजवा पाय वर आणि डावा पाय खाली. ठीक आहे. खुब्याला ताण पडेल असा प्रयत्न. दोनही हातांनी पायाच्या पंजाला पकडायचा आहे. मान सरळ आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे, हनुवटी टेकवायची आहे गुडघ्याला. परत सरळायचं आहे. दोन, ज्यांना शक्य त्यांनी हनुवटी पुढे पण नेली तरी चालेल. परत एक, पुढे झुकायचा, हनुवटी गुडघ्याच्या पुढे न्यायचा प्रयत्न. दोन. ठीक आहे. उभ्याला ताण पडेल उजव्या. परत पुढे झुकायचं आहे, 10 सेकंद थांबायचं आहे. एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत सरळायचं आहे. आणि आता दोन्ही पाय करायचे सरळ. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे पहिल्यांदा करायचं आहे उष्ट्रासन, बॅकवर्ड बेंडिंग. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आता परत टाचेवरती बसायचं आहे. टाचेवरती बसायचे सर्वांनी. आणि आता आपल्याला श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. मॅटच्या पाठीमागे बसा. एक, श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं. दोन, श्वास बाहेर, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. मान वरती करायचे आहे आणि भुजंगासन करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, भुजंगासन. परत खाली यायचं आहे. दोन. परत एकदा श्वास आतमध्ये, भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये. कंबर वरती उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, श्वास बाहेर. टाचा टेकवायच्या, टाचेवरती बसायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत एकदा भुजंगासन करायचं. आता एक, श्वास आतमध्ये, खाली झोपायचंय. दोन, श्वास बाहेर. परत भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे. वर करायचे, गुडघ्यामध्ये न वाकवता. कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. त्याचा जमिनीला टेकवायच्या आहेत. शरीराचा त्रिकोण करायचा आहे पर्वतासनाप्रमाणे. सूर्यनमस्कारात 5वी किंवा 8वी स्टेप. आता शरीर जमिनीला न टेकवता आपल्याला करायचं आहे भुजंगासन. एक, गुडघे सरळ राहतील, मान वर. गुडघे जमिनीला टेकवायचे नाहीयेत, मान वरती करायचे आहे. परत कंबर उचलून टाचा जमिनीला टेकवायचे आहे. दोन, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीयेत, टाचेला ताण द्यायचा आहे. पोटरीला ताण, टाचेला ताण, पाय सरळ. असे गुडघ्यात वाकवायचे नाहीत, सरळ करायचा प्रयत्न. परत भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये आणि भुजंगासन करायचं आहे. पाय सरळ, गुडघे जमिनी टेकवायचे नाहीयेत. परत दोन, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ टेकवायचंय जमिनीला. पाय सरळ राहतील, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. आणि आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर न्यायचा आहे, ठेवायचा आहे. एक, डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर ठेवायचा आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचं आहे. दोन, छातीवर उचलायचे आहे. तीन, आणि डावा पाय परत मागे जागेवरती घ्यायचा आहे. चार, टाचा टेकवायच्या, पोटरीला ताण द्यायचा आहे. सेम करायचं आहे उजव्या पायाने.
उजवा पाय उजव्या हाताच्या बाहेर, एक, खाली, दोन, तीन, चार, परत डावा पाय, एक, दोन, खुब्याला ताण द्यायचा आहे, पूर्ण खाली झोपलं तरी चालेल, गुडघा सरळ ठेवायचा आहे फक्त, तीन, चार, परत डावा पाय उजव्या पायाने, एक, दोन, तीन, चार, परत डावा पाय, एक, दोन, तीन, चार, उजवा पाय, एक, दोन, तीन, चार, ठीक आहे. भुजंगासन करायचे, परत एक, गुडघे टेकवायचे, टाचा टेकवायचे, पायाचे म्हणजे पाठीमाग, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे, दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला, रिलॅक्स व्हायचं आहे, हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे, आणि दोनही हात वरती करायचे आहेत, एक हात वर आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. खांद्यांना थोडासा ताण पडलाय तो रिलॅक्स करूयात. त्यासाठी खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, एक, दोन, तीन, चार, पाच, विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार, पाच. ठीक आहे. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत, मनगट गोल फिरवायचे आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार, पाच. ठीक आहे. हळूवार सरळवायचा आहे. आता दोनही हात असे ठेवायचे आहेत खांद्याच्या रेषेत, गुडघे खुब्याच्या रेषेमध्ये, हात खांद्याच्या रेषेत, गुडघे खुब्याच्या रेषेमध्ये, कंबर खालच्या दिशेने खेचून मान वरती करायची आहे. ठीक आहे. आणि डावा पाय आपल्याला मागे करायचा आहे, सरळ, डावा पाय मागे सरळ, मान वर करायचे आहे, श्वास आतमध्ये घेत डावा पाय वर उचलायचा आहे, एक, पाय सरळ राहील, दोन, श्वास बाहेर, पाय खाली, पुन्हा एक, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, दोन, परत एकदा, एक, दोन, डावा पाय खाली घ्यायचा आहे, सेम करायचं उजव्या पायाने, मान वरती, उजवा पाय वरती घ्यायचा आहे, एक, दोन, परत एकदा, एक, दोन, पुन्हा एकदा, एक, दोन, पाय करायचंय खाली, परत डावा पाय मागे, पाय वरती करायचा आहे, हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवायचं आपल्याला. करूयात स्टेप बाय स्टेप. एक, हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे, कपाळ जण टेकवायचे जमिनीला, दोन, पाय सरळच राहील, परत सरळवायचं, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, पाय खाली, दोन, श्वास बाहेर, परत उजवा पाय बाहेर मागे, मान वरती, पाय वर करायचा आहे, एक, श्वास आतमध्ये, आता दोन, श्वास बाहेर, वरीतून श्वास घ्यायचा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, एक, श्वास आतमध्ये, आणि पाय खाली, दोन, श्वास बाहेर. टाचेवरती बसायचं आहे, दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान करायचे सरळ, पुढे झुकायचा आहे, हात पाठीमागून वरच्या दिशेने आपल्याला खेचायचा आहे. करूयात. एक, पुढे झुकायचं आहे आणि हात मागून वरच्या दिशेने खेचायचे आहेत, अशा प्रकारे. परत सरळायचं आहे, दोन, परत एकदा पुढे, एक,
परत सरळायचं आहे 2. ठीक आहे, हात करायचे आहेत बाजूला आणि सर्वांनी आता पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोनही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान करायची आहे सरळ आणि आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत आपल्याला. करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं, दोन्ही हात वरती, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. श्वास आतमध्ये घेत टाच वरती करायचे आहे. 1, टाच वर, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. 2, श्वास बाहेर. ठीक आहे, आता पाय टाचचा न उचलता हात मागे घ्यायचे आहेत. 1, कोपऱ्यातून हात सरळ, पाय सरळ. 2, आपल्या अप्पर बॅकला ताण द्यायचा आहे. हात खांद्यातून सरळ किंवा असं गेलं तरी चालतील आणि मागे न्यायचे. 1, 2. जेवढं शक्य तेवढं आपल्या अप्पर बॅकला आपल्याला ताण आणि दाब द्यायचा आहे. करूयात. खांद्यातून वर श्वास घ्यायचा पूर्ण छाती भरून आणि मागे झुकायचंय, म्हणजे आपल्याला व्यवस्थित झुकता येतं. करूयात. 1, मागे जायचं आहे, श्वास घेत 2 आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2, 5 सेकंद थांबायचं आहे आता. करूयात. 1, 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे. डावीकडे वळायचं आहे. 1, सरळचं 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डावीकडे. 1, 2, पूर्ण नियंत्रणात हालचाल करायची आहे. 1, 2, आता डाव्या बाजूला वाकायचं आहे कडेला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजव्या बाजूला. 1, 2. आता काय करायचं, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची जमीन समांतर. वर येताना डावीकडे वळायचं, नंतर परत खाली यायचं, वर येताना उजवीकडे वळायचं. करूया. 1, सरळ व्हायचं आणि डावीकडे वळायचं. 2, परत सरळ. 1, 2, उजवीकडे वळायचं आहे. परत 1, 2, परत सरळ. 1, 2. आता खाली जायचंय, वर येताना डावीकडे वाकायचं आहे. करूयात. 1, 2, परत सरळ. 1, उजवीकडे. 2, परत सरळ. 1, 2, डाव्या बाजूला. परत सरळ. 1, उजवीकडे. 2, परत एकदा. 1, डावीकडे वळायचं आहे. 2, सरळ. 1, उजवीकडे. 2, परत सरळ. 1, आता वाकायचं आहे. 2, पुन्हा सरळ व्हायचं आहे. 1, उजवीकडे. 2, सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, ताडासन करूयात. हाताचे पंजे पाठीमागे श्वासासोबत. श्वास आतमध्ये, हात वर, टाच वर, श्वास बाहेर सोडत, हात खाली, टाच खाली. श्वासासोबत करायचा आहे. पूर्ण शरीर त्याच्यामुळे एनर्जेटिक होणार आहे. श्वासासोबत करूयात. 1, 2, 3, 4.
तो डाव्याकडे डावाकडच्या बोटाला स्पर्श करायचा आहे. मान खाली घेऊन खाली घेऊन पाच आतमध्ये हातात दोन बहात्तर डावाच्या नजर बाहेरच्या दिशेने शरीराचं दर्शन करायचे आहे. ते उजवीकडे टिकायचं आहे तो जाताना उजव्या पायाच्या ठोक्याला स्पर्श मान आहे. पण ठेवायचा. आतमध्ये ही नजर असते त्याला बाहेर पायाचा अंतर थोडंसं वाढवायचं. चेहऱ्यासमोर राहील त्या बाजूला हात करायचे. हाताच्या दिशेने आता डावा पाय जिल्ह्यामध्ये वापरायचा. डाव्या डाव्या पायाची मागे जमीन समांतर करायची. मानवाची फक्त डाव्यापासून मधल्या बोटाकडे खायचं आहे. डावा पाय जिल्ह्यात वापरायचा आहे ते उजवा पाय सरळ आहे जमीन हात खांद्याच्या दिशेने. तो तो पुढे डावा पाय सरळ करायचा. उजवा पाय बाहेरच्या दिशेने आणि नंतर दोन हात घेण्यापेक्षा थोडंसं वाढवायचं आहे. जेणेकरून आपला दिशा बंद होईल. होता आणि उजव्या एका दिशेने एक पाय जिल्ह्यात असण्याचा तो उजवा उजवा आणि होता एका दिशेत आला पाहिजे. एक जेव्हा होत्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही त्या बाजूला तर या एक दोन, 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 पाचशे कोण असेल तर या तिथे नजर असेल तर हात खाली टेकवायचा. स्टेप वाईज वेगळ्या खांद्याच्या दिशेने पाय जिल्ह्यात वापरायचा. पाय सरळ करायचा. पाय सरळ करायचा. करायचा त्या बाजूने पाय जिल्ह्यात वापरायचा. नंतर हात टेकवायचा. नंतर आता थोडी सरळ व्हायचं पण पाय सरळ करायचा. हळूहळू करा एवढू शकता तेवढं करा. या खांद्याच्या दिशेने एक पाय जिल्ह्यामध्ये वापरायचा. हात पाय जिल्ह्यात वापरला तर आपण पोटापर्यंत आवाज आहे. हळूवार करा शक्य तेवढं एक पाय जिल्ह्यात वापरायचा आहे ते आपण तुझ्याच्या वापरात घेतलेलं त्यासाठी तर डावा हात खाली ठेवायचा आहे किंवा पोटी घ्यायचा. हात द्यायचा आहे थांबायचं आहे फिरायला परत फिरायचं पाय जिल्ह्यात वापरला अक्षर वापरायचं स्वतःचा आहे दिशेने एक त्याच्या काम एकत्र दिसत नाही. डावा पाय उजवा पाय सरळ त्यांच्या खाली पायाच्या
हा तुम्ही करू शकते तो किंवा पा काय करायचं काय करायचं दोन तीन करायचं किंवा त्यांना अशा प्रकारचे आहे हळूवार श्वास घ्यायचा आहे हळूवार श्वास सोडायचा आहे श्वासाची गती ज्या स्नायूंना काम केलेला आहे तिथे स्नायू आपल्याला रिलॅक्स करायचे आहे दोन्ही पायांमध्ये असायचे आहे कारण त्याच्या जो उजवा पाय कधी व्यवस्थित ठेवायचा असतो तिकडे तर आपण काम दिलं काय काम केलं उजवा तुमचा वास्तव बऱ्याच लोकांना थोडं ताण जास्त पण तो अशा गोष्टी लक्ष द्या परत करायचा आतमध्ये जायचं आहे जास्तीत जास्त काय गोष्टी करायची हो
मुलाचे ते दोन्ही काय करायचं आहे त्याला डायरेक्ट म्हणायचं त्यावरती शिकायचं आहे त्याच्यावरती शिकायचं आहे खाली यायचं आहे दोन. शेवटचा शशांक भुजंगासन, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, मानेवरती जमिनीवर टेकलेली, मानवर छातीवर हात सरळ. एक, कोपरे छातीला टेकवून हात सरळ करायचे आहेत. दोन, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. सर्वांनी आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. उभ्याच्या स्नायूंना आपल्याला जो ताण पडलाय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. त्यांच्यामध्ये पूर्वी करायच्या वाक्पातांचा करायचा करायच्या पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य
शिष्यते शान्ति शान्ति शान्तिः